अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 22चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ तसेच इतर ग्रंथाचेही ओव्यासहित पारायण वाचनाचे व्हिडिओ तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या अध्यायात पाहणार आहोत वांस म्हैस दुभती कशी झाली, त्यावर गुरूंचा चमत्कार कसा झाला ते पाहणार आहोत. या अध्यायात लेखक सांगतात की गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. गुरूंची कृपा झाली की अशक्य गोष्टही शक्य होते. गुरु भक्ताला कधी रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. या अध्यायात याच गोष्टीचा अनुभव एका गरीब ब्राह्मणाला येतो. पण त्यासाठी मनापासून खरी श्रद्धा गुरूंवर ठेवावी लागते, विश्वास ठेवावा लागतो आणि आपली भक्ती पूर्ण करावी लागते. पाहुयात गरीब ब्राह्मणाची परिस्थिती काय होती. गाणगापुराजवळ एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत असते. त्यांच्याकडे पैसा नाही, धान्य नव्हतं, घरात अन्न नव्हतं, उपजीविकेचे साधन नव्हतं. त्यांची एकच आशा असते, एक म्हैस. पण ती म्हैस देखील वांज असते, म्हणजे दूध देत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट होते आणि हलाखीची होते. पुढे पाहूयात दुःखातही श्रद्धा टिकवली. म्हणजे त्या गरीब कुटुंबाने दुःखातही कशी श्रद्धा गुरूंवर ठेवली. त्या ब्राह्मणाला गरीब असूनही गुरूवर प्रचंड श्रद्धा असते. तो रोज श्री गुरूंचे नाव घेतो, सेवा करतो आणि मनात आशा ठेवतो की एक दिवस नक्की गुरु मला मदत करतील. दुःखातही श्रद्धा टिकली तरच कृपा मिळते, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूयात श्री गुरूंचे त्या घरी आगमन कसे होते. म्हणजे त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी आगमन कसे होते. एक दिवस श्री गुरुनाथ भिक्षेसाठी फिरत असताना त्या गरीब ब्राह्मणाच्या घराजवळ येतात. गुरु त्या ब्राह्मणाच्या दारात येऊन म्हणतात, भिक्षा द्या. ब्राह्मण घाबरतो, कारण घरात काहीच नसतं, ना धान्य, ना पीठ, ना काही पैसे, असं काहीच देण्यासाठी नसतं. तो घाबरतो आणि त्याला शंका पडते की आता काय देऊ. पुढे पाहूयात ब्राह्मणाची लाज आणि चिंता. ब्राह्मणाला खूप वाईट वाटते, कारण गुरु दारात आले आहेत, पण देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तो मनात म्हणतो, गुरुदेव, मी गरीब आहे, तुमची भिक्षा कशी पूर्ण करू. पण तरीही तो नम्रपणे गुरूंना नमस्कार करतो. पुढे पाहूयात पत्नीची अवस्था. ब्राह्मणाची पत्नी ही दुःखी होते. ती म्हणते, आपण गुरूंना काय देणार आता, आपल्या घरात तर काहीच नाही, ना दूध, ना अन्न, ना धान्य, ना पैसा. तरीही तिच्या मनात मात्र मनापासून श्रद्धा असते. ती देवाला प्रार्थना करते. यातून असा संदेश मिळतो की भक्ती ही संपत्तीपेक्षा सर्वात मोठी आहे. पुढे पाहूयात गुरूंचा आदेश. दूध आण. गुरु त्या गरीब ब्राह्मणाला म्हणतात, दूध आण. गुरुनाथ त्या ब्राह्मणाला सांगतात, मला दूध दे. ब्राह्मण अधिकच गोंधळतो, कारण म्हैस असते पण ती दूध देत नसते. तो घाबरून जातो आणि म्हणतो, मी आता कुठून दूध देणार या गुरूंना. तो गुरूंना सांगतो, महाराज, आमची म्हैस वांज आहे, ती दूध देत नाही, मी तुम्हाला दूध कुठून देऊ, असा प्रश्न करतो. पुढे पाहूयात गुरुकृपेचा चमत्कार. गुरु हसून म्हणतात, जा दूध काढ. अरे, तू तिथं जाऊन तर बघ आणि दूध काढ. ब्राह्मण आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित होतात, पण गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून ते म्हशीकडे जातात.
पण त्यांना माहिती असतं की नक्कीच गुरु कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आम्हाला मदतीसाठी येतील आणि ते गुरूंवर विश्वास ठेवून त्या म्हशीकडे जातात आणि काय चमत्कार होतो पहा. वांझ म्हैस अचानक दूध देऊ लागते. ते दोघं दूध काढू लागतात तर अचानक त्या म्हशीच्या कासेतून दूध सुरू होतं आणि दूध येतं. ते दूध काढतात आणि गुरूंना अर्पण करतात. हा खरोखरच चमत्कार आहे. पुढे पाहूया भक्ताचा आनंद आणि आश्चर्य. ब्राह्मण दाम्पत्य आनंदाने भारावून जाते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते म्हणतात, गुरुदेव, ही तुमची कृपा आहे, फक्त आणि फक्त तुमची कृपा. आमच्या नशिबात नसलेली गोष्ट तुमच्यामुळे मिळाली. कारण ती म्हैस वांझ होती, ती दूध देत नव्हती, पण तुमच्यामुळे ते आम्हाला मिळाले. यावर गुरूंचा उपदेश, अहंकार टाळा. गुरु त्यांना सांगतात की ही कृपा भक्तीमुळे मिळाली. कारण तुमच्या मनात गुरूंबद्दल प्रेम होतं, कसलाही अहंकार नव्हता. पण या गोष्टीचा गर्व करू नका. गरिबांना आणि गरजूंना मदत करा. यावर संदेश असा मिळतो की कृपा मिळाल्यावर नम्रता ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला गुरूंची कृपा मिळाली तर पाय जमिनीवर ठेवा. कारण काही लोकांना सवय असते की संपत्ती आली की त्याचा उत्माद करायचा आणि गर्व बाळगायचा. पुढे पाहूया, त्या घरात समृद्धी येते. त्या दिवसानंतर म्हैस नियमित दूध देऊ लागते. त्यामुळे घरात दूध येते, दही, ताक, लोणी बनते, विकून पैसा मिळतो, गरिबी दूर होते आणि ते दाम्पत्य आनंदी होते. हळूहळू त्यांच्या घरात धान्य, पैसा, सुख वाढते. ब्राह्मणाचे जीवन पूर्णपणे बदलते आणि तो आनंदित होतो. पुढे पाहूयात गुरुसेवेचे फल. ब्राह्मण दाम्पत्य रोज गुरुसेवा करू लागते. ते पारायण, नामस्मरण, दानधर्म करू लागतात. गुरुकृपेने त्यांना आर्थिक स्थैर्य, मानसिक शांती, भक्तीची वाढ, संसारातील समाधान हे सर्व प्राप्त होते. पुढे पाहूयात अध्याय 22 मधील मुख्य शिकवण. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते. वांझ म्हैस दुभती झाली ही घटना दाखवते की गुरुकृपा म्हणजे चमत्कार आहे. त्या दाम्पत्याने मनापासून गुरुवर श्रद्धा, विश्वास ठेवलेला असतो आणि भक्ती पूर्ण केलेली असते. त्यामुळेच त्यांच्या बाबतीत हा चमत्कार होतो. गरीब असला तरी भक्ती मोठी असावी. घरात काही नसले तरी गुरूंचा अपमान नाही केला. तर यांनी श्रद्धा ठेवली म्हणून त्यांना कृपा मिळाली. म्हणजे घरात काही नसलं तरी निदान गुरूंना चांगलं बोला. गुरूंची आज्ञा प्रमाण मानावी. गुरु म्हणाले म्हणून ब्राह्मणाने प्रयत्न केला आणि फल मिळाले. कृपा मिळाल्यावर गर्व नको. गुरु म्हणतात, कृपा मिळाली म्हणून अहंकार अजिबात करू नका, नाहीतर ती कृपा जास्त काळ टिकणार नाही. पुढे पाहूयात भक्ताच्या घरात समृद्धी येते. भक्ती आणि सेवा केली की जीवनात बदल घडतो. पुढे पाहूयात अध्याय 22चा निष्कर्ष. हा अध्याय सांगतो की जर भक्ती खरी असेल तर गुरुकृपेने गरिबी, दुःख, अशक्यता सर्व दूर होऊन जीवनात समृद्धी येते. या अध्यायातून एकच शिकवण मिळते. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं. गुरुकृपेने वांझ म्हैसही दुभती झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरूंचरणी अर्पण करते. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.